खूप दिवसानंतर असा निवांत वेळ की नाही मला मिळाला होता. त्याच्यामुळे सकाळी उठले आणि एक 10 मिनिटं इथे बसून राहिले आणि बसल्या-बसल्या इथे केससुद्धा विंचरून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी गेले बागेमध्ये फुलं काढायला. चाफ्याची फुलं म्हणजे छान अशी फुलले होती, ती काढून घेतली. एक फेरफटका मारला आणि मग किचनमध्ये आपल्या सकाळच्या नाश्त्याची तयारी. आज नाश्त्यामध्ये फारसं असं काही करायचं नव्हतं. केळीचं शिकरण तर झटपट तुमच्याशी पण शेअर करते. आपल्या बागेतली ही केळी आहेत, तर 4 केळी मी इथे पिकलेली आहेत ना, ती काढून घेतली आणि छोटे-छोटे कट करून घेतले. केळीचं शिकरण ना आमच्याकडे असंच आवडतं, म्हणजे शिजवलेलं पण बघा बनवतात ना, तसं आवडत नाही कुणालच्या बाबांना. त्याच्यामुळे या पद्धतीने मी करते आणि आता ही चिरलेली केळी आहेत ना, ती चांगलीशी चमच्याने मॅश करून घेतली. त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे, चवीप्रमाणे साखर, बदाम आणि मनुके थोडेसे घातलेले आहेत. तूप घातले, कुणालच्या बाबांना तूप घातलेलं खूप आवडतं. त्याच्यानंतर दूध घातलेलं आहे आणि दूध पण जास्त नाही घातलं, म्हणजे आपल्याला किती पातळ, किती घट्ट हवं ना, त्याप्रमाणे इथे दूध घातलेलं आहे आणि चांगलं असं चमच्याने मिक्स करून घेतलं आणि हे आपलं केळीचं शिकरण बघा छान असं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर मागच्या पडीमध्ये बसून आम्ही दोघांनी पण सकाळचा की नाही नाश्ता केला.